शिंदे साहेब व देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादांचं मी आभार मानेन, अभिनंदन करेन की त्यांनी मला सर्व माहितीच्या माध्यमातून उभा करून मला संधी देण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि मला वाटतंय पहिल्याच माझ्या सभेचा षटकाराचा नारळ फोडण्यासाठी मुंडे साहेब आले, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो, अभिनंदन करतो. बांधवांनो, आज मला समजलं सीए, डॉक्टर्स, इंजिनियर्स आणि व्यापारी यांची मीटिंग आज आमच्या सर्व मंडळी ठेवली. यू आर द थिंक टँक्स ऑफ द सिटी. तुम्ही राज्याचा, या जिल्ह्याचा, या शहराचा आत्मा आहात. तुम्ही आम्हाला सल्ला दिला पाहिजे की कुठल्या लेवलनं काय केलं पाहिजे. सीएनं सल्ला वेगळा दिला पाहिजे, डॉक्टरने वेगळा दिला पाहिजे, व्यापाऱ्याने वेगळा दिला पाहिजे. आणि तुमचं सर्वांचं कॉकटेल करून त्याचा स्टडी करून आम्ही लोकसभेत मांडला पाहिजे. त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे, कटिबद्ध आहे. काही हेल्थच्या प्रॉब्लेमची मीटिंग असेल ते मी अभ्यास करेन. कुठं कमी असेल, जीएसटी असेल, ह्याच्याबद्दल देखील मी माझी भूमिका मांडण्याचा प्रयत्न करेन. आणि या जिल्ह्याचा, परभणीचा विकास होण्यासाठी एक विकासाचं मॉडेल विजन आणण्याचा मी प्रयत्न आपल्या माध्यमातून करीन. मला संधी देण्याचं काम करावं होतं. या देशात, या जिल्ह्यात पहिला जुटला अर्ज भरण्यासाठी 2 उपमुख्यमंत्री आहेत. आणि उद्याच्या 20 तारखेला धनुभाऊ या देशाचे पंतप्रधान माझ्या सभेला येतात. हा एक आशीर्वाद तुमच्यासाठी. आज भारतीय जनता पक्ष मोठा आहे, एकनाथ शिंदेची शिवसेना मोठी आहे, अजितदादांचा राष्ट्रवादी मोठा आहे आणि माझा पक्ष छोटा आहे. हे 542 लढवतात आणि मी एकच लढवतो. माझ्यावर प्रेम आहे म्हणून देशाचे पंतप्रधान इथे येतात. परभणीकरांना एवढाच शब्द मी देतो, इंडस्ट्री असू द्या, ऍग्रिकल्चर असू द्या किंवा ट्रान्सपोर्टचं डिपार्टमेंट असू द्या, या साऱ्या डिपार्टमेंटची डेव्हलपमेंट करण्यासाठी मोदी साहेबांकडून भारतातल्या ज्या लोकसभेत मतदारसंघ आहे त्यात मी जास्तीत जास्त फंड आणून आपल्या विकासाचे इंजिन कसं घेता येईल पुढे त्याचा मी प्रयत्न करेन. बांधवांनो, तुम्ही मला संधी दिली पाहिजे. आम्हाला वेळ कमी मिळाला. तिथं खरे मालक होते राष्ट्रवादीचे राजेश विटेकर, नंतर बोर्डीकर साहेब होते, लोणीकर साहेब होते, डॉक्टर खटिंग होते. तुमच्या सर्वांवर अन्याय करून मी इथं आलो. पण तुमची माफी मागली की 5 वर्षात तुमची डेव्हलपमेंट केल्याशिवाय मी पुन्हा शांत राहणार नाही. आणि काही माझे विरोधक म्हणतात की हे भेटणार नाही, मला घरच नाही, त्यामुळे परभणीला मी घर घेतोय, काय काळजी करू नका. दिल्ली, मुंबई पार्लमेंट चालू असेल तेवढाच महादेव जानकर तिथं असेल, नाहीतर इथं प्रत्येक गावात यायला तयार आहे माझी, लक्षात ठेवा. आणि कुठल्या गावात धनुभाऊनी मुक्काम केला नाही असं नाही. गंगाखेड घ्या, पानम घ्या, चिंतूर घ्या, मंटा घ्या, घनसाखी घ्या. तुमची बहीण कुठं दिली, कुठं पाहुणे त्याची बी आधी माझी ओळख आहे. त्यामुळं मी एवढंच सांगू इच्छितो की मी भारतातला आहे, मी महाराष्ट्रातला आहे. आमचे मित्र आम्हाला सांगतात की परका आहे, त्यांना माझा सल्ला आहे की तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यातून आलाय, तुम्ही ओरिजिनल इथलं नाही. आता बघू विकास कोण करतोय ह्याचा लढा आपण. तुम्ही करताय का मी करतोय. तुम्ही 20 वर्ष संधी दिली, 10 वर्ष तुम्ही केलं नाही. मला संधी 5 वर्ष द्या. पुढच्या वेळी मी परभणीकर म्हणते महादेव जानकरला सोडायला नको. शेतकऱ्याचा मुद्दा असेल, व्यापाऱ्याचा असेल, माझी आपल्याला नम्र विनंती आहे. 5 तारखेला धर्मवरही जायचा मीटिंग आहे, त्यांना मी जास्त वेळ घेणार नाही, तुमच्यातच आहे, तुमच्यात थांबणार आहे. 5 तारखेला 26 तारखेला 5 नंबरला चिठ्ठीचं बटन आहे, ते चिठ्ठीचं बटन दाबून मला दिल्लीला पाठवावं, एवढं अभिवचन द्यावं. मी आपली रजा घेतो. जय हिंद.